आपल्याला जो पोलीस स्टेशनकडून जो ठरवून दिलेला मार्ग असतो त्या मार्गावरूनच मिरवणूक काढायची आहे। मिरवणुकीचा मार्ग कोणीही बदलू नये। मिरवणूक काढताना जर मिरवणूक मार्गावरती इतर धार्मिक स्थळं असतील, मंदिरं असतील तर त्यासमोरून जाताना मिरवणूक जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करावे। आवाजाची मर्यादा जी कायद्याप्रमाणे ठरवून दिलेली आहे त्या आवाजाच्या नियमांचं आपण पालन करायचं आहे। रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही वाद्यांना परवानगी नाही आहे। त्याचप्रमाणे डीजे यालाही पूर्णतः बंदी आहे। डीजेला कोणतीही परमिशन राहणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो की सोशल मीडियावरती आपण रोज सोशल मीडिया बघत असतो। व्हॉट्सअप मेसेजेस असतील, इंस्टाग्राम असेल, सर्व माध्यमं आहेत। तर यावरती काही आक्षेपार्ह संदेश येत असतील, आपण बघतो कधी कधी काही समाजकंटकांकडून आक्षेपार्ह मेसेज किंवा धार्मिक द्वेष निर्माण करणारे, धार्मिक तणाव निर्माण करणारे कधी कधी मेसेजेस, पोस्ट या व्हायरल केल्या जातात। तर या अशा पोस्ट दिसल्यास आपण अजिबात कोणी पॅनिक होऊ नये। आपण जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी आणि त्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहरमच्या सणानिमित्त आपण बघतो की बॅनर्स, पोस्टर्स लावले जातात। तर कोणीही अशा प्रकारे आक्षेपार्ह संदेश असणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारे कोणत्याही प्रकारचे त्यावर मेसेजेस असू नयेत आणि विना परवाना लावू नयेत। आपल्याला लावायचे असतील तर प्रॉपरली महानगरपालिकेची परवानगी घेऊन मोहरम सणापुरतं ते पोस्टर लावायचं आहे आणि सण पार पडल्यानंतर आपण ते बॅनर, पोस्टर काढून घ्यायचं आहे। गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण बघितलं, मगाशी पोमण साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणे पंजे मिरवणुका निघतात। शेवटच्या दिवशी दरवेश पंजा यांची मशाल मिरवणूक ही मोठ्या प्रमाणात निघते आणि त्या मिरवणुकीला बघण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होते। महिलांची, लहान मुलं सुद्धा ती मिरवणूक बघण्यासाठी येतात। तर या निमित्ताने हे सांगू इच्छिते की महिला आणि बालकांची सुरक्षा ही आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाची आहे आणि ही मशाल मिरवणुकीमध्ये कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। तर सोलापूरमध्ये खरं तर सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा मोहरमचा सण दरवर्षी साजरा करत असतात। आपली सोलापूरची जी परंपरा आहे की हिंदू बांधवसुद्धा या निमित्ताने एकत्र येतात आणि खूप गुण्यागोविंदाने आणि आपला धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा हा अबाधित राखून हा सण साजरा करत असतात। त्याचप्रमाणे आपण मुस्लिम समाजामध्येही बघितलं, वेगवेगळे पंथ आहेत, शियापंथीय असतील, सुन्नी पंथीय असतील, प्रत्येकाची मोहरम सण साजरा करण्याची ही पद्धत वेगळी आहे। तर आपण प्रत्येक पंथाचा, प्रत्येक धर्माचा सन्मान राखून ही सर्व सण उत्सव हा साजरा करायचा आहे आणि कोणाच्याही भावना दुखावतील अशा प्रकारे कोणाचंही वर्तन असू नये असं मी या निमित्ताने सांगू इच्छिते। आणि आत्तापर्यंत आपण मोहरमचा इतिहास बघितला आपल्या सोलापूर शहराचा, म्हणजे कुठल्याही इतक्या वर्षामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये कुठलंही गालबोट या सणामध्ये आपल्याला लागलेलं नाही आणि याच्या पुढे ही परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे आणि हा धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोपाचं वातावरण कायम ठेवून आपण हा मोहरम सण साजरा करायचा आहे। या निमित्ताने हीच अपेक्षा व्यक्त करते की आपण सर्वांनी उत्साहात, शांततेत आणि कायद्याचं पालन करून हा सण उत्सव साजरा करावा आणि आपल्याला शेवटी सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा देते आणि माझे प्रस्ताव। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।